नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शुक्रवारी जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोड निरामय हॉस्पिटल जवळ विष्णू 5 फुले फार्म हाऊस येथे होळीनिमित्त होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी भव्य भजन कीर्तन महोत्सवाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। यावेळी भजन कीर्तन गात असताना माजी मंत्री अर्जुन खोतकर हे होळी महोत्सवामध्ये तल्लीन थिरकले। यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा खोतकर यांच्या ठेक्याला साथ देत होळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। खरं तर पूर्वी आपण सर्व अत्यंत उत्सुक असायचो सिने जगतात ती होळी बघण्यासाठी। होळी म्हटलं की आपल्या समोर अनेक गीतं या ठिकाणी अमिताभ बच्चन पासून तर रेखापर्यंत अनेक गीतं आपल्या समोर या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्या गीताच्या माध्यमातून हे सर्व आपली परंपरा आणि त्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो। विष्णूने या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलवलं। मी विष्णूच्या वतीने आपले सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि असं वारंवार बोलत जा आणि चालूच असतं, ते आम्हाला सोडून चालू असतं की त्या तुमच्या मार्गातले आम्ही नाही आम्ही संत माणसं आहेत। तुमच्या मार्गातले आम्ही नाही, आम्ही वारकरी आहे, तुम्ही काटकुटवाले सर्व। त्यामुळं इथं कधी कधी वेश पण ठेवायचा आणि आज चांगला आनंद झाला। मी पुन्हा सर्व व्यापारी बांधवांना होळीच्या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आगामी लोकसभा निवडणूक व इतर निवडणुका, आदर्श आचारसंहिता, धुलीवंदन, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाने अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होणे आवश्यक आहे। परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक यांनी आरसीपी पथक, दंगा काबू पथक व परिसरातील पोलीस स्टेशनमधील अंमलदार व अधिकाऱ्यांनी परिस्थितीत योग्य तो निर्णय घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून परिस्थिती कशी नियंत्रणात येते यासाठी आज अमरावतीच्या चांदूर बाजार शहरामध्ये चांदूर बाजार पोलिसांकडून मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। पोलीस स्टेशन चांदूर बाजार तर्फे चांदूर बाजार शहरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। सदर मॉक ड्रिल मध्ये आरसीबी पथक, पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा, थडी पोलीस स्टेशन, शिरसगाव कसबा आणि पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील सर्व अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते। आणि या मॉक ड्रिल मध्ये येणाऱ्या काळात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास कोणाची काय भूमिका राहील आणि पोलिसांनी काय काय भूमिका घेऊन बळाचा वापर कसा प्रकारे करायचा याची सराव घेण्यात आला। सराव अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला। सदर सरावाचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि इतर उत्सव सण उत्सवाच्या अनुषंगाने फार उपयोगी ठरेल अशी मला खात्री वाटते। नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी प्राप्त झालेल्या होत्या। नमूद प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त परिमंडल 1 कार्यक्षेत्रात दिनांक 14 ते 21 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकींची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले। या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण 111 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। सदर जप्त केलेले सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी आज रोजी परिमंडल 1 कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आलेले आहेत। यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कर्णकर्कश आवाज करणारी वाहने तसेच वाहन चालकांवर कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मागील 1 आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। केवळ 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत।
या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो, त्यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक्सवर सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल. सर, हा जो नियम आहे हा हॉर्नसाठी असणार आहे. हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील. एकूण किती सायलेन्सर? त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये 7, पंचवटी 11, भद्रकाली 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, मसरूळ 14, सरकारवाडा 11 आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 27 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत. चोपडा तालुक्यातील रुखनखेडा येथील युवा शेतकरी यांनी आपल्या शेतात जानेवारी महिन्यामध्ये पपईची लागवड केली. त्यानंतर टरबूजची लागवड केली. कमी कालावधीचे पीक असल्याने पपई काढणीला येईपर्यंत टरबूज निघून जाईल. त्यापासून येणारे उत्पन्न आपल्याला नफा म्हणून राहील. जी मेहनत पपईला करू तीच मेहनत टरबूजला करावी लागणार. त्याचबरोबर खत फवारणी केल्याने दोघांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे आंतरपीक टरबूजाची लागवड केली. पपईची वाढ देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता टरबूज काढणी सुरू आहे. टरबूजाला 11 रुपये 11 पैसे किलोला भाव मिळालेला आहे. 8.5 एकरमध्ये पपई लागवड केलेली आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केल्याने टरबूज काढणी सुरू असल्याचे युवा शेतकरी कुणाल मुरलीधर पाटील यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आधी पपई 10 तारखेला लागवड केली, 10 जानेवारीला. त्यानंतर 15 जानेवारीला टरबूजची लागवड केली. 10 जानेवारीला 6000 काडी पपईची लावलेली आहे 15 नंबर. त्यानंतर 15 तारखेला, 16 तारखेला, 17 तारखेला टरबूजची लागवड केली 53,000 रोपांची अंतर्गत पीक म्हणून. तर पपईला जे फक्त रोपच लागवड केले आपण, टरबूजच्या लिक्विड खतांमुळे तिची वाढ बऱ्यापैकी. आणि आता काढणीला आलेले आहे, तर साधारण उत्पन्न किती येईल? टरबूजच्या 8 एकरच्या हिशोबाने पकडा तुम्ही, सरासरी जर आपण बी पकडलं तर 160 टनच्या आसपास टरबूज येऊन जाईल. सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54% मतदान झालेले होते, हे विसरता कामा नये. याचाच अर्थ 46% मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण 75% नेतील असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी व्यक्त केला. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. बचत भवन येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी तथा नागपूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर VP निटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर पाठोपाठ रामटेकमध्ये 64% मतदान मागच्या वेळेस झाले होते. मतदानाचे प्रमाण हे वाढले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण 75% न्यायचे असेल तर मतदानाचा निर्धार हा 100% हवा. आदर्श गावांमध्ये 100% मतदान होणे शक्य असून त्या दिशेने सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी तथा नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर VP निटनकर यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरू केलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. लोकशाहीमध्ये शासन निवडून येण्यासाठी आपण सर्व मिळून इलेक्शनमध्ये भाग घ्यायला पाहिजे. नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यून्सीमध्ये फक्त 54% मतदानाचा पर्सेंटेज आहे. आपल्याला कमीत कमी या इलेक्शनमध्ये 75% मतदारांच्या पर्सेंटेज येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. लोकशाही आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण सर्व भाग घेतल्याशिवाय आपल्या डेमोक्रेसी आणखीन पुढे जाऊ शकत नाही. आपल्या सर्वांना विनंती आहे की मतदानामध्ये भाग घ्यावे, आपण सर्वांनी मतदान करावे. कमीत कमी काही मतदान केंद्रामध्ये, काही गावामध्ये त्या ठिकाणी आपल्या अवेअरनेस जास्त चांगला आहे. त्या गावामध्ये किंवा त्या एरियामध्ये आपण 100% मतदान होतील असं करण्यासाठी प्रयत्न करूया. आमची अपेक्षा आहे जिल्हाधिकारी CEO मॅडम आणि पत्रकार, मीडिया सर्व मिळून हे सर्व यशस्वीने राबवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. आपण प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कमीत कमी 1 ते 5 मतदान केंद्र 100% होण्यासाठी प्रयत्न करूया. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.